राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते या पुस्तकाचा पुढचा भाग. भारतामध्ये जाती व्यवस्था कशी निर्माण झाली, कशी सुरुवात झाली. डाव्या इतिहासकारांचा आवडता सिद्धांत हा आहे की उच्च नीचतेच्या भावनेनं पछाडलेल्या भारतामध्ये इस्लामच्या आगमनाबरोबर समता, बंधुता तत्वांचा प्रवेश झाला. त्याकडे आकर्षित होऊन बहुजन समाजानं इस्लामचं स्वागत केलं आणि मोठ्या संख्येने त्यांनी स्वखुशीनं धर्मांतर केलं. भन्नाट शोध लावतात ते डावे. कसं हिंदू धर्माचं वाटोळं करायचं, हिंदू संस्कृती संपवायची आणि मुसलमानांचं महिमा म्हणणं काय यांना आनंद मिळतो ते त्यांनाच माहिती. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हिंदू धर्मातील जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेच्या अमानवी प्रथेवर अत्यंत कठोर आणि रास्त टीका बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली असली तरीही ही प्रथा मूळ वैदिक धर्माचा भाग नव्हती हे बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात. कुठल्याही प्रकारची वर्णाश्रम व्यवस्था आपल्याला मान्य नाही हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वैदिक काळातील वर्णाश्रम व्यवस्था ही जन्मावर नव्हे तर क्षमता आणि पात्रता यावर आधारित होती. गीतेतही वर्णाश्रम व्यवस्थेचा हाच अर्थ सांगितला असल्याचं ते स्पष्ट करताना पुढे म्हणतात, वर्णा इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ ईच अकॉर्डिंग टू हिज वर्थ, while caste is based on the principle of each according to his birth. प्राचीन काळी म्हणजे फार पुढे ते फरक स्पष्ट करताना म्हणतात, वर्थ टू बर्थ हा प्रवास कसा झाला. बाबासाहेब म्हणतात, प्राचीन काळी व्यक्तीचा वर्ण ठरवण्याचा अधिकार मनु आणि सप्तर्षींकडे होता. ते व्यक्तीची क्षमता आणि कल बघून तिचा वर्ण निश्चित करत असत. त्या काळी 4 वर्षाच्या कालखंडाला एक युग मानलं जायचं. प्रत्येक युगाच्या म्हणजे 4 वर्षाच्या अंतानंतर व्यक्तीच्या वर्णाचा पुनर्विचार करण्यात येई. व्यक्तीची बदलती क्षमता, पात्रता आणि कल यानुसार तिच्या वर्णामध्ये आवश्यक वाटल्यास बदल केला जाई. काय अफलातून आहे हो. म्हणजे शिक्षणानंतर जर मला माझा कल, माझी पात्रता यानुसार जर मी शूद्र झालो असेन तर 4-5 वर्षांनी मला ब्राह्मण होता यायचं. ही व्यवस्था आपल्याकडे होती. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, पात्रता, आवड निवड आणि कल याचा अंदाज गुरुजनांना येत असे. 12 वर्षानंतर प्रत्येकाचा उपनयन संस्कार केला जाईल. हे प्रत्येक म्हणजे मुलं आणि मुली, फक्त मुलं नाही, मुली. आणि हे कुठे जन्माला याचा काही संबंध नाही. प्रत्येक मुलामुलीचा हा संस्कार व्हायचा. प्रत्येक मुलामुलीला हे शिक्षणाचा अधिकार होता. यावेळी गुरु प्रत्येक विद्यार्थ्याचा वर्ण निश्चित करत असे. 3ऱ्या शतकामध्ये भारतात आलेल्या ग्रीक राजदूत मॅगेस्थेनिस यानं लिहिलेल्या इंडिका या ग्रंथातही तो वर्णाश्रम व्यवस्थेचा उल्लेख करतो, पण जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेचा उल्लेख करत नाही. आता इस्लामी आक्रमणांचा परिणाम जाती व्यवस्था रुजण्यामध्ये झाला. कसा झाला नीट समजून घ्या. बाहेर वावटळ सुटली असेल किंवा दंगाधोपा सुरू झाला असेल तर आपण अशा वेळेला घराची दारं खिडक्या बंद करून घेतो. तसंच इस्लामिक आक्रमणामुळं त्रस्त झालेल्या हिंदू समाजानं आपल्या मनाची कवाडं बंद करून घेतली. सततच्या अन्याय आणि अत्याचारापासून संरक्षण करू शकेल अशी कुठलीही व्यवस्था अस्तित्वात नसल्यामुळं आपली जात, आपली पंचायत यांच्या आधारानं जगावंसं वाटू लागलं. संकटांच्या प्रसंगी आपले भाऊबंद आणि आपले जातवालेच कामाला येतात असा समज बळावू लागला. या कोशात राहण्याच्या, स्वतःच्या आक्रसून घेण्याच्या वृत्तीमधूनच वेदोक्त बंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी
समुद्रबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी यासारख्या हिंदू धर्माचं आणि पर्यायानं भारताचं अपरिमित नुकसान करणाऱ्या, समाजाला बंदिस्त करणाऱ्या प्रथा निर्माण झाल्या. इस्लामच्या आक्रमणांच्या पूर्वीच्या चैतन्यशील, सृजनशील, समृद्ध समाजाचं रूपांतर एका ग्रासलेल्या, स्थितिशील, नकारात्मक विचारांनी आणि न्यूनगंडांनी ग्रासलेल्या समाजामध्ये झालं. मराठे, शीख, जाट यांनी शेवटी इस्लामच्या राजवटींचा धोका संपुष्टात आणला, पण तरीसुद्धा समाजाच्या अंतर्मनापर्यंत पोचलेल्या या क्रूप प्रथा आणि मागासलेली विचारसरणी काढून टाकणं हे आताचं फार मोठं आव्हान होऊन बसलेलं आहे. हे मनात आणलं तर आपण बाहेर काढू शकतो. यासाठी राजकीय नेत्यांनी थोडासा पुढाकार घ्यायला पाहिजे. या जाती व्यवस्थेला खतपाणी घालून आपल्या मतपेट्यांचं गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा हा खरा इतिहास लोकांना समजून सांगून ही पुन्हा आपली 650व्या वर्षामध्ये इसवी सन 630-650 भारतावर पहिलं आक्रमण होण्यापूर्वीची जी आपल्या देशाची अतिशय सुंदर असा सुजलाम सुफलाम भारत होता, तो आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण तो प्रयत्न आमचे राजकीय नेते करणार नाहीत. कारण तसं जर सुजलाम सुफलाम संस्कृती इथे पुन्हा नांदू लागली, इथल्या जातीच्या भिंतीत जर संपल्या, तर जातीचं राजकारण कसं करणार? आरक्षणाचं राजकारण कसं करणार? मतपेट्यांचं राजकारण कसं करणार? आम्हाला देशाचं भलं नाही करायचं आमच्या राज्यकर्त्यांना. नाही, आम्हाला फक्त आमचं भलं करायचं आहे. आमची राजकीय पोळी भाजली गेली पाहिजे. आम्ही गडगंज श्रीमंत होत राहिलं पाहिजे. आमच्या पुढच्या 10 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आमच्या तिजोरीत जमा झाला पाहिजे. आम्हाला राजकारण ह्याच्यासाठी करायचं आहे, स्वार्थासाठी करायचं आहे. सगळे तसेच आहेत. अगदी 2-4% अपवाद असतील राजकीय क्षेत्रात सध्या. आम्ही काय करू शकतो? मी निदान हे तुमच्यापर्यंत पोचवायचं तरी काम करतो. हातावर हात ठेवून झालंय आम्ही काय करायचं आपण हे तरी नाही करत, एवढाच मला आनंद आहे. मी निदान हा खरा इतिहास जेव्हा माझ्या वाचनात येतो तेव्हा तो तुमच्यासमोर पोचवण्याचा मी प्रयत्न करतो. बस मला साथ द्या. माझं राष्ट्र स्वाहा चॅनल यासाठीच आहे. इथे मांडलेला प्रत्येक विचार, इथे मांडलेली प्रत्येक कलाकृती ही देशाला, राष्ट्राला, समाजाचं भलं करण्यासाठीची आहे. काही लोक फार गलिच्छ खाली बोलतात, त्यांनाही माझे हात जोडून विनंती आहे, एकदा शांतपणे सगळे पूर्वग्रह दूषित बाजूला ठेवून माझ्या व्हिडिओजकडे बघत जा. लक्षात येईल तुमच्या, मी सगळ्या हिंदू समाजाचं भलं करण्यासाठीची माझा छोटासा खारीचा वाटा उचलतो आहे. प्रत्येकाने उचलूया. काहीच नाही करता आलं, माझे व्हिडिओ प्रसारित तरी करूया. जास्तीत जास्त सबस्क्राईब करूया. जास्तीत जास्त आलेला प्रत्येक व्हिडिओ मी शेअर कसा करेन, माझ्याकडनं 1000 माणसांपर्यंत तो कसा पोचेल याचा तरी प्रयत्न करूया. एक सुंदर भारत घडवूया. एक पुन्हा जाती व्यवस्था नसलेला सुंदर भारत. इथे सर्व माणसांना समान अधिकार मिळेल, समान वागणूक मिळेल, स्त्री पुरुषांना समान वागणूक मिळेल, कोणी कोणाचा द्वेष करणार नाही. इतके एक समाज सुंदर बनवूया. बस एवढीच कळकळ आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.